तर आता आम्ही दिंडोरीच्या बाजारात आलो. बघू शकता बाजार बिहार. मस्त इथे ना गावरान, मला माहिती नव्हतं, मी येत नव्हती ह्या साईडला, पण मग मस्त गावरान डाळी वगैरे सगळं भेटलं. गहू तांदूळ वगैरे भेटतात. तर मी ज्वारी घेतली 2 पायल्या, म्हणजे 8 किलो. आणि ते सगळं ड्राय फिशचं बघू शकता, बोंबील वगैरे साईडला ड्राय फिश ही सगळे. ए तर जाया का या ए 250. हा 250 4 ज्वारी घेते मी. गोड लागेल काय. तर मस्त दिंडोरीला ना भाज्या घेतल्या. आज बाजार होता आणि तिथे मला ज्वारी मिळाली गावठी. आमचं ठरलं मस्त, तर आधीच ठरलं होतं गडावर जायचं. आज सुट्टी, म्हटलं चला गडावर वगैरे. तर आता आम्ही आलोय नांदोलीमध्ये. आता चाललोय गडावर. बघू आता तिथे काय गर्दी आहे की नाही. पण मस्त डबा वगैरे घेऊन आलोय. मस्त एकमेकांना जेवायला बसणार. हा दे हातात दे विहान. दर्शन झालं काय हा हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज फिरायला निघायचं, तर खूप प्लॅन बदलले. तर शेवटी गेलो दिंडोरीला बाजारामध्ये. तर चला आता तिथे जाऊ आणि तिथे गेल्यावर बोलतेच तुमच्याशी. तर खूप प्लॅन बदलले, कुठे कुठे जायचं होतं टाकीत. तर आता आम्ही दिंडोरीच्या बाजारात आलो. बघू शकता बाजार बिहार. छान शेपू आहे. बॅग घेऊ आपण एखादी. कशी शेपू? 30. तर तिथे बाजार भरतो चहा. बघू शकता कितीला आहे हो? किती फ्लावर? आता तुम्ही दिले ना, आता काय सांग, आता तुम्ही दिले 10ला. हे 10ला आहे का छोटे? हा छोटे 10ला आहे. 20ला आहे तिकडे 10ला. हा एक द्या आणि अजून दाखवा ना मला पण. 20 मला दाखवा बरं अजून. कशी मग 70ला दिले पावशे. 60ला देते जे चालते इंग्लिया घे थोडा. इंग्लिया घे. चला इकडे बघू काय बाजार. आता चल ना आपण कुठे यायचं. इकडे पण भाज्या आहे, या साईडला पण भाज्या. दिंडोरीचा बाजार. तर ते चालून तर बसता यायचं, काही लवकर आलो कारण इकडूनच आता आम्हाला गडावर पण यायचं. ह्या साईडला पण भाज्या असतात, पण जिथून मी घेतल्या तिथे सगळे गावठी भाज्या. मस्त कारले घेतले, शेपूची भाजी घेतली. आता इकडे थोडंसं फिरतो आणि मग जातो. इकडे असं बाजार भरतो बघू शकता. सगळं याचं सूर्यांचं आहे. विहान दिंडोरीचा बाजार आहे, दिंडोरीचा. तवडी वगैरे डाळी भेटतात, शेंगदाणे, हे मसूर भारी ना. इथे धान्यांचं आहे, सगळं धान्य भेटतात. उडीद
हे उडीद, कळकुळीद, बापरे सगळे गावठी भेटतात इथे. हे खुरासणी, तांदूळ, ज्वारी. तर ज्वारी घेते मी. थोडा पाव बरं गोड लागेल काय गावठीचा माल गोड लागेल. 250 रुपये पाहिली. सगळं गावरान डाळी वगैरे सगळे भेटतात. बघू शकता इथे. तुम्हाला 250 250. हा 250 चालेल. काय वेगळं द्या ना त्याची. एवढी मोठी छोटी नाही एक पाहिजे. येत ना मस्त इथे ना गावरान. मला माहिती नव्हतं, मी येत नव्हती ह्या साईडला, पण मग मस्त गावरान डाळी वगैरे सगळं भेटलं. गहू तांदूळ वगैरे भेटतात. तर मी ज्वारी घेतली 2 पाहिल्या, म्हणजे 8 किलो. आणि ते सगळं ड्राय फिशचं बघू शकता, बोंबील वगैरे साईडला ड्राय फिश ही सगळे. ए तर जाळ्या का या फिश पकडायच्या जाळ्या बघू शकता इथे. अशी छोटी पाहिजे. मार्केट आहे अजून भरला नाहीये. हो इथे एकदा आमचं हे होतं बरं का, मीटिंग होती तेव्हा, त्यावेळेस होती मी. हरभरे 2 द्या वाटी. लावून द्या पण भाजी. काय बाई मग आता वाटेला 2 घेते ना, लावल्या घेतली मी. तर इथे याची भाजी घेतली बघू. नाही आहे, झाड आहे आमच्याकडे लिंबाचं. आणि डाळ कशी आहे किती? 60 रुपये. येतो अजून फिरून. तर मस्त याची भाजी भेटली हरभऱ्याची. 2 जोड्या घेतल्या मी. हे बाई हे दोडे. हा दाखवा बरं. सफरचंद दे. रवेदार एकदम दादा खायला पण सुपर आहे. मस्त खाऊन बघ, भारी. 100 सफरचंद घेतले 1 किलो. तर मस्त दिंडोरीला ना भाज्या घेतल्या. आज बाजार होता आणि तिथे मला ज्वारी मिळाली गावठी. तर मी 2 पाहिल्या, म्हणजे 8-9 किलो ते ज्वारी भेटली 500 रुपयाची. तर बाकी गावरान डाळी वगैरे भरपूर असं मिळतं. तर आता याच्या पुढे मी ना तिथंच येत जाईल दिंडोरीला. जवळ नाशिकहून जवळ आहे ना दिंडोरी, तर तिथंच येत जाईल. रविवारचे असतात ते. आणि भाज्या घेतल्या, गावठी कारले भेटले मस्त छानपैकी. आणि मग आमचं ठरलं मस्त, तर आज ठरलं होतं गडावर जायचं. आज सुट्टी, म्हटलं चला गडावर वगैरे. तर आता आम्ही आलोय नांदोलीमध्ये. आता चाललोय गडावर. बघू आता तिथे काय गर्दी आहे की नाही. आणि मस्त डबा वगैरे घेऊन आलोय. मस्त एकमेकांच्या वेळेला बसणार. कियाला आपल्याला वरतून जायचं ना, तो नाच वरती जायचंय डोंगरावर. घाबरली, मागे जाऊन बसली. तर आता बघ हा, आपल्याला मंकी दिसेल. मंकी खूप मंकी. तर खूप दिवसांनी गडावर चाललोय. तर आज खूपच गर्दी असणार, काय माहिती, भरपूर गर्दी असणार. बघू आता तिथे गेल्यावरच कळेल. जाण्याच्या अगोदर ना इथे चहा वगैरे पिऊन घेतो. जाण्या जाताच इथे आहे असं हॉटेल, तिथे पाववडे वगैरे, मुलांना बिस्किट वगैरे घेऊ शकता. आणि मग आज तर खूपच गर्दी असणार आहे. बघू आता. तो
तर गडावर जाताना इतकी गर्दी होती, म्हणजे सुट्टी होती ना, तर त्याच्यामुळे इतकी गर्दी होती, इतक्या गाड्या जात होत्या ना, नुसत्या गाड्यांवर गाड्या गाड्यांवर गाड्या. तर तेच मग नंतर आम्ही गेल्यानंतर म्हटलं जाऊ दे, आज खूपच गर्दी आहे, पुढच्या वर्षी ना डायरेक्ट दर्शन घेऊ. तर पायऱ्याने जायचं ठरलं होतं आमचं, मस्त पायऱ्याने जाऊ, पण मग मुलांना घेऊन एवढ्या गर्दीत पायऱ्याने जाणं शक्यच नव्हतं. आणि कियारा पण नंतर रडायला लागली होती, तर ते पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतेच तेवढी गर्दी आहे. तर आम्ही विचारलं त्या बाईला, की हॉटेलमधल्या त्या मावशीनं विचारलं की आज गर्दी असणार का, तर त्या म्हणे लिफ्ट घ्यायला, म्हणजे ती लिफ्ट काय म्हणता, ट्रेन आहे ना, लिफ्ट ट्रेन, तर तिथे त्याच्यासाठीच तर लाईन असते, खूपच असते म्हणे तिकीट काढण्यासाठी. तर त्याच्याने जायचं होतं आम्हाला विमानतळाला, ते त्याच्यात घेऊन जायचं होतं. पण नंतर परत ठरलं की आपण पायऱ्यांनी जाऊ, पण पायऱ्यांनी पण जायला तर इतकी गर्दी होती तिथे. मग ठरलं आमचं की पहिलं पायरीचं दर्शन घेऊ आपण देवीचं, आणि आता इथून जातोय, पुढे गेल्यानंतर कळेलच किती गर्दी असणार आहे. आणि इतकी ट्रॅफिक होती, आता इथे दिसत नाही, पण पुढे गेल्यानंतर बघू शकता खूपच गाड्या होत्या. तर आता आम्ही चाललेलो आहे घाटातून आपल्या सप्तशृंगी गडावर. आणि इथे पावसाळ्यात इतकं छान व्ह्यू असतो ना, इतकं मस्त पाणी वाहतं, म्हणजे धबधबे वाहतात रस्त्यावर. तर खूपच छान. जेव्हा मला पॉसिबल झालं ना पावसाळ्यात पुढच्या, तर मी खरंच घेऊन म्हणजे जाईल आणि तुम्हाला पण दाखवेल. तर आता आम्ही चाललेलो आहे. आणि आता थोडासा रस्ता खराब पण झालेला होता, आणि काम चालू होतं ना याचं गडाचं, तर साईडचे कसे ते बांधत होते, म्हणजे जे काय म्हणतात त्याला, कठाडे का काय म्हणतात ते बांधत होते. आलो आम्ही पहिला स्टार्टिंगला, लगेच लागलं तर मंकी खूप दिसत, मंकी बघ. हा दे हातात, दे विहान, तोडेल तो आणि मग पेल तो, त्याला थम्सअप प्यायची आहे. हात लावला तुला तेव्हा तो पितोय, त्याला तहान लागली असेल पाण्याची, तेव्हा आता कसा ती तोडून मग पेल तो. अरे ती ना थम्सअप आवडते असं. तर इथे आता ना असे मोठे मोठे जाळ्या लावल्यात, आणि लोक कसे याच्यात बसून सेल्फी काढायचे, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या जाळ्या लावल्या, बघू शकता. यांची थम्सअपच नाही ना तोडून. बघता येईल आपल्याला. हा ना, तिथे थोड्या वेळ फोटो वगैरे काढले, तो बघ तिथे. आणि आता इतकी गर्दी आज, बापरे. दर्शनाचं काय माहिती खरं आहे का नाही, पण मग तरी आम्ही पायरीचं दर्शन करून घेऊ पहिल्या फर्स्ट पायरीचं. कारण मुलांना घेऊन शक्यच नाही एवढं, आम्ही दोघं असं तर गेलो असतो लाईनमध्ये, कारण आता बघतोय खूपच गर्दी आहे. आणि बघू आता तिथे गेल्यावर कळेल. मातीच्या गडावर आलो आहे, आणि तुम्हाला दाखवते मार्कंड ऋषी, बघू शकता इथे, आणि देवीचं मंदिर एकदम मस्त दिसतं इथून, तुम्हाला जाऊन दाखवते. आणि थंड हवा, ऊन आहे पण एकदम थंड आहे वातावरण. त्या साईडला पण जातात लोक, तिथे पॉईंट केले, तेव्हा तिथे पॉईंट केलेलं आहे काहीतरी उभं राहायचं तिथे, तेवढा आता इथून मंदिर एकदम स्पष्ट दिसतंय. वाव, की गर्दी आहे ना खूपच. त्या साईडला तर खूप पार्किंग आहे, आणि इथे फ्री पार्किंग आहे या ठिकाणी. आणि त्या साईडला पार्किंग करून म्हणजे पैसे 150-200 ते जबरदस्ती वस्तू घ्यायला होता. आणि इथे जुनं मंदिर आहे पुरातन दगडाचं, तुम्हाला जवळून दाखवते. बघू शकता इथे जुनं मंदिर आहे, तर हे दिसत असेल तुम्हाला. आणि असं गड, सप्तशृंगी मातेचं मंदिर.
इतकं छान वाटतंय मस्त. चला आता असं जाऊ आणि तिथे फक्त पायऱ्या आम्ही जा डॅडी सोबतचा. चांगली एक्सरसाइज होऊन जाईल. अशी वस्ती आहे बसलेली. तर इकडे गाडी लावली ना मस्त छान, म्हणजे उभं पण राहता येतं आणि एकदम घाई गडबडीत फिरता येत नाही. गाडी लावून मस्त तुम्ही फिरू शकता इकडे तिकडे गडावर छानपैकी. थोडा चढा आहे असा, इथे बघू शकता असं. इथून एक रस्ता आहे आणि इकडून एक रस्ता आहे. आपण इथून जाऊ. आणि इकडे काय माहिती, इकडे पण गाड्या लावतात बरं का. त्या साईडला गाड्या पा, इथे पण लावू शकलो असतो. आणि हा एक रस्ता आहे जायला. तर गाडी थोडी लांब लावली पण मस्त चालता येतं. आणि तुम्हाला काय पाहिजे ना, देवीचे फोटो, कुंकू वगैरे, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह सांगतात. तर ते थोडीशी बार्गनिंग पण करावी तिथे, कारण जास्तच महाग आहे गडावर. कोणत्या पण गोष्टी घ्यायला गेल्या ना खूपच महाग भेटतात. पण आपण कसं देवीचं दर्शन करायला येतो, लांब लांबची लोक येतात, मग ते कुंकू वगैरे घेऊन जातात आणि ते सारखे बोलवतात इथे ठेवा चप्पल, तिथे ठेवा चप्पल. पण पुढे पण ठेवायला जागा आहे, तिथे तिथे ठेवून आणि तुम्ही मस्त दर्शन पण करू शकता. तर आम्ही डायरेक्ट आता पुढे जाऊ, जिथे पहिली पायरी आहे ना तिथे जाणार आहे आणि तिथेच दर्शन करून घेणार. कारण बघू शकता किती गर्दी आहे आणि त्या साईडला तिकीट मिळणं शक्यच नाही. जी ट्रेन जाते ती लिफ्ट ट्रेन जाते तिथे. तर मग म्हटलं चला पहिल्या पायरीचं दर्शन करून घेऊ. मुलांना आणि कियाला विहाने तर ते एवढे चढू शकणार नाही एवढ्या पायऱ्यांनी. आणि कियाला नुसती मध्ये मध्ये रडत होती, मध्ये मध्ये एक तिला उचलून घ्यायला लागत होतं. त्याच्यामुळे वैभवला बोलली की आपण पुढच्या वेळेस येऊ तेव्हा याच्याने जाऊ, जरा ऑड म्हणजे ऑड दिवशी येऊ, सोमवार किंवा मग असं बुधवारी किंवा शुक्रवारी गुरुवारी असं येऊ. म्हटलं रविवारी वगैरे किंवा शनिवारी मंगळवारी नाही यायचं, खूपच गर्दी असते. तर त्याच्यामुळे बघू शकता गर्दी आहे, भरपूर वाढलेली आहे इथे. म्हटलं चला आता पहिल्या पायरीचं मस्त दर्शन करून घेऊ, मुलांना पण दाखवू. आणि विहानला तर खूप कंटाळा आला होता, तो सारखा म्हणे चल ना बस चल. त्याला पिकनिक सारखं त्याला आम्ही बोलून आणलं होतं की आपण मस्त जेवायला बसू वगैरे. आणि भरपूर गर्दी होती. तर आता इथे पहिल्या पायरीलाच दर्शन करायला खूपच लोक होते. म्हटलं चला आता दर्शन करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं बसू आणि जाऊ. तर इथे छानपैकी दर्शन करून घेतो. चला तर इथे गणपती बाप्पाचं दर्शन पण झालंय. आता साईडला इकडे पहिली पायरीचं दर्शन केलंच आहे आणि इथून पायऱ्या सुरू होता.
पायऱ्या सुरू होता. तुम्ही पायऱ्यांनी पण जाऊ शकता. खरं पायऱ्यांनीच दर्शन केलं चांगलं. विहान केरळला आणलं नसतं मी तर आम्ही वैभव मी गेलो असतो. पण मग पुढच्या वेळेस येऊ ना तर वैभव आणि मीच येणार आणि आम्ही पायऱ्यांनी दर्शन करणार आहे. ते सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेलच. तर असं आहे आणि इतकं थंड वाटतंय ना, भारी वाटतंय. वरती मंदिर दिसतंय तिथे मस्त. ह्या दीपमाळ आहे सप्तशृंगी. कायम जेवलतो दीपमाळ देवाची. आता जाऊ. मला ना दुकानांजवळ खूप बोलतो चप्पल काढा. पण इथे जागा आहे चप्पल काढायला पहिल्या पायरीजवळ. इथे तुम्ही चप्पल काढू शकता कारण तिकडे दुकानांजवळ खूप बोलतं चप्पल काढा. मग तिथूनच घ्या, सगळं घ्या. मग आपल्याला इथे पण एक जागा आणि इथे ट्रस्टी आहे ना इथे मस्त दर्शन पहिल्या पायरीचं दर्शन करायचं. तर तुम्हाला खूप गर्दी घाई असेल तर पहिल्या पायरीचं दर्शन करू शकता. नाही तर वरती जाऊ शकता. आणि लिफ्ट पण आहे काही ना लिफ्ट तिकडे जास्त आहे. मस्त दर्शन झालं. कसं असेल छान वाटतं. मी इथे येऊन खरेदी करू शकता. देवीचे फोटो वगैरे छान भेटतील. कुंकू. तर आता असं फिरून मागे जातो. नको थांब ग, मला बघू दे. नाही माझ्यावाला कुठे कडा दुसरा काय माहिती तुला कडा घ्यायचा असा. मला होतं ना एक चांदीचा आणि दुसरा. तर आम्ही पहिलंच टाईलचं दर्शन केलं कारण इतकी गर्दी आहे बापरे. आणि त्या लिफ्टला तर खूपच लाईन लागलेली आहे आणि मुलांना घेऊन शक्यच नाही वरती चढणं. तर वैभव बोलली जाऊ दे आपण दोघंच येऊ. हा तर इथे हे देवीचं घेतलेलं आहे. 10-20ची नोटच नाही ऑनलाईन करता ना. घरी नोट आहे ठिकाणी पडलेले. काय घेतलं पेन तर आम्ही इथे थांबलेलो आहे आणि इकडे आता थोडंसं जाऊ आणि इथे बघू काय दर्शन करून काल आलो पहिल्या पायरीचं इकडे. आता इकडे जाऊन बघू. तर बघू गाडीत ना गाडी घ्यायला गेली का. हां गाडी घेऊन आली वैभव इकडून बघू शकता पार्किंग. आता बघू कुठे जायचं. आपण जेवण नाही केलं. त्यांनी मला या इकडे आम्हाला मिळालं आयुष्याला आणि त्यांना ना इकडे नेलं होते बघ. हे बघ ना इकडे नेलं होतं तिकडे त्या तिकडे. चला तिथे बघ बघ बकडे आम्ही आलेलो शीतकड्याकडे बघू शकता. आणि माकडं खूप कमी होऊन गेले. पहिले इतके माकडं दिसायचे. मुलांना माकडं हे बघण्यासाठीच आलो म्हटलं इकडे असतील पण काहीच नाही. तरी ही कडा आहे शीतकडा आणि इथे मंदिर पण आहे छोटं दाखवते. बघू शकता इथे ही कडा आहे पूर्ण. आम्ही शीतकड्यावरून फिरून आलो. थोडंसं बसलो फोटो काढले ना आता निघतो. आणि डबा पण आला होता कुठेतरी जाऊन बसून झाडाखाली मस्त जेवायचं आहे. तर आता निघतो आम्ही.
इथे जाता जाता रस्त्यात आम्ही मस्त आता बसलोय आणि इथे जेवण करणार डबे वगैरे घेऊन आलो होतो आणि हे बसायच्या मॅट आणल्या बघू शकता आणि मस्त आता इथे जेवण करतो आणि पिकनिक पण झाली देवीकडे पण गेलो मुलांचा पण दिवस पूर्ण गेला छान. नाही पकडत. चला आता जेवण वगैरे करतो. आता घरी आलो आणि तेच भाज्या इथे काढलेल्या आहे आणि मस्त भाज्या भेटल्या मला दिंडोरीच्या बाजारातून. तर मेथीची भेटली आहे लाल कोराची एकदम छानपैकी तुम्हाला दाखवते सगळ्या भाज्या. तर इथे मेथीची भाजी भेटलेली आहे लाल कोराची आणि एवढा मोठा फ्लावरचं म्हणजे काय म्हणतात गड्डा तो 30 रुपयाला भेटलेला आहे आणि इतकं मस्त आहे ना सगळं एकदम क्लीन म्हणजे एकदम छान आहे काही स्कीड वगैरे काहीच नाहीये. तर बघू शकता 30 रुपयाला आणि मोठा आहे भरपूर आणि कोथिंबीर बघू शकता भरपूर कोथिंबीर 10 रुपयाची कोथिंबीर. त्याच्यानंतर इथे ऍपल्स घेतली जाता खाण्यासाठी आणि इथे शेपूची भाजी घेतली ती आता निवडून ठेवावं लागेल आणि इथे भेटलेली मला हरभऱ्याची भाजी 2 वाटे घेतले तुम्ही बघितलं असेल 2 वाटे घेतलेले आहे भरपूर चांगली आली. आणि इथे मला गावरान कारले भेटले बघू शकता आता तुम्हाला दाखवते गावरान कारले कसे असतात थोडे व्हाईटिश असतात. तर असे गावरान कारले असतात बघू शकता थोडे व्हाईटिश असतात. इतके छान भेटले अर्धा किलो आणले तर 50 रुपयाचे अर्धा किलो घेतलेले आहे आणि मला कारले खूप आवडतात मस्त भरून वगैरे करायला. तर आता पटकन फ्रीजमध्ये ठेवते कारण नाही तर लगेच टिकतात ते. तर ही भाजी ठेवून देते बाकी मग हे निवडावं लागतील भाज्या. तर अशा एवढ्या भाज्या आणलेल्या आहे आणि एक साईडला चहा पण ठेवलेला आहे. तर चला आता चहा पिण्याच्या बरोबर इथे चहा होतोय म्हणजे चहा पिऊन घेतो कारण का थकलो ना सकाळपासून निघालो तसं फिरता फिरता बाजारात गेलो आपल्या याच्या दिंडोरीच्या बाजारात गेलो तिथे फिरलो. त्याच्यानंतर गेलो आम्ही गडावर आणि भरपूर सारी गर्दी होती त्याच्यामुळे मग ना मुलांना घेऊन शक्य नव्हतं वरती जाणं लाईनमध्ये उभं राहणं कारण कियारा खूप रडते गर्दीला बघून. त्याच्यामुळे मग आम्ही पहिली पायरी आहे ना तिथे दर्शन घेतलं मस्त छान दर्शन झालं फिरलो थोडंसं शेतकऱ्याकडे गेलो पण तिथे दिंडोरीच्या बाजारात गेलो 1-2 भाज्या घेतल्या आणि घरी आलो. असं पूर्ण दिवस गेला आमचा आणि ज्वारी पण घेऊन आली मी भाज्या पण घेऊन आली ते बेस्ट झालं. तर असा दिवस घालवलेला आहे. कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथे एंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.